इथे तुम्ही या शेव चिवड्याचा आवाज ऐकला असेल। अतिशय कुरकुरीत आणि खमंग रुचकर चवीचा हा शेव चिवडा बनवून तयार होतो। तर इथे आज हा शेव चिवडा बनवण्यासाठी कोणतंही पीठ किंवा डाळ न वापरता ही शेव तयार केलेली आहे आणि त्यापासून आपण हा खमंग आणि रुचकर असा चिवडा तयार केलेला आहे। तर हा चिवडा केल्यानंतर अगदी संपेपर्यंत असाच कुरकुरीत राहतो। त्यासोबतच हा चिवडा तयार करण्यासाठी आपण याचं पीठ कशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण कोणकोणते जिन्नस वापरलेले आहे, सोबतच शेव तेलकट होऊ नये किंवा चिवडा तेलकट होऊ नये यासाठी आपण हा कशा पद्धतीने तळून घ्यायचा आहे आणि काय काय काळजी घ्यायची आहे याबद्दल सगळ्यात सविस्तर टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे। म्हणूनच कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर या व्हिडिओला लाईक नक्की करा। त्यासोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबत देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा। रेसिपीला सुरुवात करण्याआधी सगळ्यांचं वैशाली मेजवानीमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। आता इथे आपण एक पसरट अशी कढई घेतलेली आहे। तुम्ही एखादा पसरट पॅन देखील घेऊ शकता। यामध्येच आता आपल्याला 2.5 कप इतकं पाणी मोजून घालायचं आहे। तर इथे मी कपाचं प्रमाण घेतलेलं आहे। तुम्ही घरातील कोणती एखादी वाटी ठरवू शकता आणि त्याने हे प्रमाण घेऊ शकता। आता 2.5 कप पाणी या कढईमध्ये घालून घेतल्यानंतर आपल्याला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्यानी 1 चमचाभर मीठ या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आली की यामध्येच आपण 2 कप इतका बारीक रवा घालून घ्यायचा आहे। तर इथे हा चिरोटी रवा मी घेतलेला आहे, जो तुम्हाला कुठल्याही सुपर मार्केटमध्ये अवेलेबल होतो। आता इथे रवा घालून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला चमच्यानी पाणी आणि रवा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून या रव्याला हे पाणी अगदी व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल। इथे जर तुम्हाला या पद्धतीने रवा पाण्यामध्ये मिक्स करायला जमत नसेल तर एका हाताने थोडा थोडा रवा घालायचा आणि एका हाताने चमच्याने मिक्स करत करत हा सगळा रवा या पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता रवा पाण्यात घातल्यानंतर गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे आणि रवा पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होईपर्यंत गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे आणि नंतर गॅस बंद करून यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। तर इथे आज आपण कोणतंही पीठ, बेसन किंवा डाळ न वापरता रव्यापासून ही शेव तयार करणार आहोत। आता इथे रवा मुरेपर्यंत आपल्याला 2 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत। तर हे मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे मी घेतलेले आहेत। 2 कप बारीक रव्यासाठी इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता बटाटे सोलून झाले की बारीक किसणीवर आपल्याला ते अगदी बारीक किसून घ्यायचे आहेत। आता इथे आपण अगदी बारीक का किसून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला ह्या रव्यापासून आणि बटाट्यापासून शेव तयार करायची आहे। आता हे पीठ आपण कशा पद्धतीने तयार करणार आहोत, तर सुरुवातीला आपण हे बटाटे किसून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण जो रवा झाकून ठेवला होता तो थोडासा कोमट झाला, म्हणजे आपल्याला हाताला सोसवेल इतका तो थोडासा कोमट झाला की लगेचच या किसलेल्या बटाट्यांवर घालून घ्यायचा आहे। एक 5 ते 10 मिनिटांनंतर रवा छान मुरला जातो आणि आता रवा छान मुरला आणि हाताला सोसवेल इतपत हा कोमट झाला की आपण तो किसलेल्या बटाट्यांवर घालून घ्यायचा आणि हा छान असा मळून घ्यायचा आहे। आता ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ छान असं एकजीव करून मळून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाटा आणि रवा छान एकजीव होतील। इथे जर तुम्ही रवा पूर्ण थंड झाला आणि त्यानंतर मळून घ्यायला गेलात तर रवा छान एकजीव होत नाही आणि त्याच्या गुठळ्या तयार होतात। त्यामुळे आपण रवा थोडा गरम असतानाच या पद्धतीने मळून मऊसर तयार करून घ्यायचा आहे। आता इतपत हा गोळा मळून झाला की यावरच आपण पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल मुरेपर्यंत परत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर इथे 5 ते 7 मिनिटं मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद असं हे पीठ तयार झालेलं आहे। तर इतपत हे पीठ आपलं मऊसूद असं तयार झालं पाहिजे। आता यामधीलच आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। जर पीठ हाताला चिटकत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात घेऊ शकता आणि या पद्धतीने आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत। आता गोळे तयार करून झाले की अशा प्रकारे आपण चकलीचा किंवा शेवचा साचा घ्यायचा आहे। यामध्ये मी बारीक जाळी लावून घेतलेली आहे। आता तुम्हाला जितकी बारीक शेव पाडायची आहे त्याप्रमाणे तुम्ही ही जाळी लावून घेऊ शकता। आता यानंतरच या साच्याला आतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण जे गोळे तयार केले होते ते या पद्धतीने या साच्यामध्ये भरून याचं आपल्याला झाकण बंद करून शेव पाडायला घ्यायची आहे। तर थोडंसं आपण प्रेस करून घ्यायचं आणि मग हा साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे।
आता या पिठापासून आपल्याला शेव पाडायची असेल तर त्यासाठी तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालंय हे पाहण्यासाठी यामध्ये एक गोळा आपण पिठाचा घालून बघायचा आहे. हा गोळा घातल्यानंतर लगेचच वर आला तर तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. तर इतपतच गरम आपल्याला तेल हवं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये शेव घालून घ्यायची आहे. आता ही शेव घालत असताना आपल्याला जास्त प्रमाणात ही शेव न घालता फक्त 1 ते 2 वेळाच हा साचा फिरवून शेव घालून घ्यायची आहे. कारण जास्त प्रमाणात ही जर शेव तुम्ही यामध्ये घातली तर तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते किंवा तेलाचं टेम्परेचर कमी होतो आणि ही शेव अगदी व्यवस्थित तळली जात नाही. आता शेव घातल्यानंतर जोपर्यंत यावर आलेले बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत ही शेव आपल्याला पलटून घ्यायची नाही. तर इथे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता की यावरचे बुडबुडे कमी व्हायला लागलेले आहेत आणि आता या वेळेला आपल्याला ही शेव या प्रकारे पलटून घ्यायची आहे. तर जास्त वेळ हलवून न घेता आपल्याला हलक्या हातानेच ही शेव या प्रकारे मोठ्या आचेवरच तळून घ्यायची आहे. आता इथे शेव तेलात घालते वेळी गॅस हा मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे आणि साचा आपल्याला वरच्या साईडला थोडा पकडून यामध्ये शेव घालून घ्यायची आहे जेणेकरून तेलाची वाफ हातावर येणार नाही. आता शेव घातल्यापासून ते शेव तळून काढेपर्यंत आपल्याला गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे. कारण इथे आपण ही बेसनची किंवा कुठल्याही पिठाची शेव न करता रव्याची शेव तयार करत आहोत. त्यामुळे आपल्याला गॅस मोठ्या आचेवरच ठेवून ही शेव तळून घ्यावी लागत आहे. जर तुम्ही गॅस मंद आचेवर ठेवलात किंवा मध्यम आचेवर ठेवलात तर शेव तेलकट होते आणि तेलात विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवरच ठेवून शेव तळून घ्यायची आहे. आता ही शेव तळून घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जोपर्यंत झाऱ्याला थोडीशी कडक ही शेव लागत नाही तोपर्यंत आपल्याला ही पलटून घ्यायची नाही. तर इथे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता की छान अशी कुरकुरीत शेव आपली एका बाजूनी तळून तयार होते. आता आपण ही झाऱ्याने हलक्या हाताने पलटून घ्यायची आहे. आता पलटून घेतल्यानंतर एक 15 ते 20 सेकंदच आपल्याला ही शेव दुसऱ्या साईडनी तळून घ्यायची आहे आणि लगेचच तेलातून आपल्याला बाहेर काढायची आहे. आता शेव तळून झाल्यानंतर ती आपण एखाद्या जाळीवर निथळण्यासाठी ठेवू शकतो किंवा एखादा बटर पेपर किंवा टिश्यू पेपरवर काढून ठेवू शकतो. जेणेकरून यामधलं एक्स्ट्राचं तेल निघून जाईल आणि शेव अजिबात तेलकट होणार नाही. अशा प्रकारे सगळी शेव आपण हलक्या सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेली आहे. आता यामध्ये घालण्यासाठी आपण ड्रायफ्रूट्स तयार करून घेणार आहोत किंवा ह्याचा मसाला तुम्ही म्हणू शकता तो तयार करून घेणार आहोत. तर एका पॅनमध्ये एक छोटा चमचा तूप घालून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही तेल देखील वापरू शकता पण थोडासा तुपाचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो. त्यामुळे फक्त 1 चमचाभर तूप यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आता आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालू शकता. तर इथे मी 2 मोठे चमचे शेंगदाणे हे या तुपामध्ये घालून घेतलेले आहेत. शेंगदाणे थोडेसे परतून घेतले की यावरच आपण 2 मोठे चमचे काजू, 2 मोठे चमचे बदाम आणि थोडेसे पिस्ता घालून घेतलेले आहेत. आता इथे सगळे ड्रायफ्रूट्स आपण 1 ते 2 मिनिटं मंद आचेवरच परतून घेणार आहोत जेणेकरून हे छान असे खरपूस तयार होतील. आपण इथे सुरुवातीला शेंगदाणे तळून घेतले होते कारण शेंगदाणे तळायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे सुरुवातीला आपण तुपामध्ये शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बाकीचे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत. आता इतपत हे 1 ते 2 मिनिटं ड्रायफ्रूट्स छान असे परतून घेतले की यामध्येच आपण थोडीशी कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि कढीपत्ता देखील यामध्येच कुरकुरीत होईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे. आता कढीपत्ता घालून हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अगदी शेवटला यामध्ये 2 मोठे चमचे आपण किशमिश म्हणजेच मनुके घालून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला अजिबात मनुके यामध्ये घालायचे नाहीत कारण सुरुवातीला मनुके घातले तर ते तेलामध्ये फुगण्याची शक्यता असते आणि ते नंतर नरम देखील पडतात. त्यामुळे आपण अगदी शेवटला यामध्ये मनुके घातलेले आहेत. आता हे मनुके किंवा किशमिश तुम्ही बाजारातून आणल्यानंतर थोडा वेळ किंवा 1 ते 2 तास उन्हात छान वाळवून घ्यायचे आहे जेणेकरून यामधलं मॉइश्चर कमी होतं आणि जेव्हा हे आपण चिवड्यात घालतो त्यामुळे चिवडा नरम पडत नाही. तर अशा प्रकारे आपला चिवड्यासाठीचा ड्रायफ्रूट्सचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण जी शेव तळून ठेवली होती त्यावर हा मसाला घालून घ्यायचा आहे. आता हे मिक्स ड्रायफ्रूट्स यावर घालून घेतल्यानंतर चवीसाठी यामध्ये आपल्याला 1 चमचा पिठी साखर घालून घ्यायची आहे. तर इथे पोहे खायच्या चमच्याने मी 1 चमचा इतकी पिठी साखर घालून घेतलेली आहे. आता यामध्येच तुम्ही 1 ते 2 चमचे चिली फ्लेक्स देखील घालू शकता किंवा जेव्हा तुम्ही ड्रायफ्रूट्स तळून घेता तेव्हा त्यासोबत तुम्ही थोडीशी मिरची देखील तळून यामध्ये घालू शकता. पण इथे मला लहान मुलांसाठी हा चिवडा तयार करायचा होता त्यामुळे मी यामध्ये मिरची घातलेली नाही. आता हलक्या हाताने आपल्याला हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत.
आता इथे आपण साखर आणि मीठच फक्त वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडासा चाट मसाला किंवा आमचूर पावडर यामध्ये घालू शकता किंवा साखर जर तुम्ही मिक्सरमधून दळून घेत असाल आणि त्याची पिठी साखर तयार करत असाल तर साखरेसोबत 2 ते 3 दाणे हे लिंबू सत्वाचे त्यामध्ये घालायचे आहे, जेणेकरून या चिवड्याची चव आंबट, गोड, तिखट अशी तयार होईल. आता इथे एक मला गोष्ट सांगावीशी वाटते, जी म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदाच कोणती गोष्ट किंवा कोणताही पदार्थ तयार करत असाल तर तो आधी कमी प्रमाणात बनवून बघावा आणि त्यानंतर तुमचा तो अगदी परफेक्ट तयार झाला मगच तुम्ही जास्त प्रमाणात तो तयार करू शकता. जर तुम्ही पहिल्यांदाच एखादा पदार्थ तयार करत असताना तो जास्त प्रमाणात तयार करायला गेलात आणि तुमचा अंदाज जर चुकला किंवा थोडंफार काही कमी जास्त झालं तर सगळा पदार्थ खराब होण्याची शक्यता असते आणि आपण जे घेतलेलं सामान असतं ते देखील अगदी वाया जातं आणि आपलंच नुकसान होतं. त्यामुळे आपण सुरुवातीला कोणताही पदार्थ करत असताना आधी थोड्या प्रमाणात करून बघावा आणि एकदा का आपला पदार्थ छान तयार झाला की तुम्ही मोठ्या प्रमाणात देखील तोच पदार्थ अगदी व्यवस्थित तयार करू शकता. अशा प्रकारे आज इथे आपण कुरकुरीत आणि खमंग असा रव्याचा शेवचिवडा तयार केलेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.